बरंच वेळ ट्रॅव्हलिंग मध्ये यायचं आहे. अभिजित जाधव यांचं इथं आगमन झालंय. स्वप्नील त्यांच्या माध्यमातून येतो जिथं मान सन्मान केला जाईल त्यांचा. तर मित्रांनो जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. पंचांसाठी संजय शिंदे आपल्याला विनंती असेल की या मॅच साठी पंचांची कामगिरी पाहिजे आहे. संजयजी शिंदे आपण कुठे असेल तर आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. जातो नंतर बोलतो नितीन. विनंती असेल आपल्याला संजयजी शिंदे. संकेत चेरफले आपल्याला विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. या मॅच साठी आपल्याला पंचांची कामगिरी पार पाडायची आहे. संतनू चरफले नक्कीच आपल्याला या मॅच साठी पंचांची कामगिरी करताना पाहायला मिळतील. तर मित्रांनो चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. भाई भाई सुपर किंग विरुद्ध आरुष 11 चापडी असे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच भाई भाई सुपर किंग संघाकडून संघाचे सर्व भाई जी दसवते आपल्याला मैदानात आतमध्ये पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला तर नॉस्टिंग एंडला फलंदाज असेल स्वयं. भाई आणि स्वयं ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. तसेच या आधीचा जो मॅच झाला त्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल तो म्हणजे संकेत ज्यानं विवादार फलंदाजी केली होती. तब्बल 37 धावा कुठल्या होत्या संकेतनं तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरेल. चला मित्रांनो जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉलर असेल बॉब. पहिला चेंडू फुलटॉस पेटला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला हलकीशी दिशा दिली फक्त भाईंच्या स्वरूपात आणि हा येईल पहिला दणदणीत खणगणीत चौकार. जी गती होती ना चेंडूची त्याचा नक्कीच फायदा घेतला आणि 4 धाव मिळवल्या. पुन्हा एकदा सज्ज हा पुन्हा एकदा चांगल्या धाटणीचा चेंडू होता. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि आता 4थी धाव घेण्याचा प्रयत्न तो अंगलट आलाय भाईच्या आणि इथं भाईला परतावं लागतंय रनआउटच्या स्वरूपात. भाई बॅक टू द पॅव्हिलियन. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. पुन्हा एकदा बॉबच्या स्वरूपात पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावलंय. पुन्हा येईल हा एक चौकार. चला पुढच्या चेंडूकडे बॉबच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक हा आता मात्र कमबॅक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळेल तो बॉबच्या माध्यमातून.
नक्कीच पाहायला घेत तर पहिल्या 2 चेंडूवरती हल्ला चालवला होता तो बॉब वरती भाई भाई सलामीला आले होते. भाईने एक चौकार जरूर लगावला होता पण त्यानंतर एक चोटी डाव घ्यायचा प्रयत्न केला होता तो अंगलट आला होता भाई यांच्या आणि त्याला माघारी पाठवावं लागलं. त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज साहिल आणि स्वयं ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला पाहायला मिळतो आपल्याला. स्वयं हा सलामीचा फलंदाज. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या थांबली ती 8 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू हा शॉर्ट पिचचा चेंडू होता. चेंडूला पाठवलंय कव्हरच्या दिशेनं सॉरी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू जाईल 1 बाउंस सीमा पार हा येईल पुन्हा एक चौकार. पुढचा चेंडू बॉबच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वयंसाठी असेल. आज सुद्धा शॉर्ट पिच चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली आणि हा झेल इथं सुद्धा सोयला पडता लागतंय माघारी. थँक्यू डीजे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डावखुरा गोलंदाज निकेश. पाहूया गोलंदाजी मार्कवर निकेश. पहिला चेंडू हा सुद्धा लोअर फुलटा चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलंय परंतु इथं क्षेत्ररक्षक येईल चेंडू घालण्याने पुन्हा एक झटका लागेल तो भाई भाई या संघाला. आणि निकेशने इथं पहिल्या चेंडूवरती स्वयंला परतावलाय माघारी. तिसरा झटका लागलाय तो भाई भाई सुपर किंग या संघाला. नक्कीच आजच्या दिवसाची तिसरी मॅच खेळताना पाहतो मी या निकेशला चांगली अशी फलंदाजी गोलंदाजी केली त्याच्यामध्ये. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. चेंडूला समोरच्या दिशेने खेळलं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चांगली फेकी केली त्याद्वारे सहजरित्या एक धाव पूर्ण झाली. एका धावेने धावफलक जातोय पुढं. धावसंख्येतून पोहोचित तब्बल 13 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला बॉबच्या सुद्धा माध्यमातून. जरी 2 चौकार आले असले ना तरी नंतर त्याने एक विकेट घेतली होती आणि 2 विकेट घेऊन आपल्या संघाला मॅच मध्ये बनवून ठेवलंय. त्यानंतर आलाय गोलंदाजीला निकेश. निकेशनं पहिल्या चेंडूवरती विकेट घेतलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव. पाहूया पुढचा चेंडू. दुसरं षटक चालू असताना निकेशच्या माध्यमातून हा डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंग आपल्याला पाहायला मिळतो इथं. पुढचा चेंडू हा चांगला चेंडू होता. त्याला ऑफसाईडच्या दिशेनं पॉईंटच्या दिशेने चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली हा ना करत एक चांगलीशी फेकी केली होती परंतु इथं एकच धावेत समाधान मानावं लागेल ते या दोन्ही फलंदाजांना. नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा केला होता पण तो कुठेतरी अंगलट आला असता. वेळीच ते नाकारलं आणि इथं स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल आपल्याला फलंदाज. त्याचं नाव असेल अद्विक.
नक्कीच चांगलं कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून निकेश यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं इथं. पुढचा चेंडू शॉर्टपीचा चेंडू इथं इनर एज लागते आणि पुन्हा एकदा आद्विकला परतावं लागतंय माघारी. आद्विक बॅक टू द पॅव्हिलियन. आणि यस इट इज अ वाईड. पंचांकडून वाईड घोषित होईल. एक अवांतर धावसंख्या या एक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल तिथं बॉल 15 या आकड्यावरती. नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी निकेशकडून आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत निकेशनं 4 चेंडू हाताळले आणि 4 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट घेतलाय. पुन्हा एकदा एक चांगला फटका होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये निकेशनं फील्ड केलंय एक निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा निकेश सज्ज आपला पुढचा चेंडू घेऊन. पुढचा एकदा तेच चारा चेंडू चांगला चेंडू होता. पॉईंटच्या चेंडूला खेळलाय. पराग क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. थोडस फंबल होईल तिथं. तदवर 2 धावा या इथं पूर्ण होतील या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. 2 धावेने धावसंख्या धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तर बॉल 17 धावे होती. रुपेश याचा असेल. एक स्लोअर वन पदरीचा चेंडू होता. पंचांकडे दाद मागताना या सिटीचा विकेट. नक्कीच मित्रांनो बॅकफुटला जाताना हा संघ भाई भाई सुपर किंग यशाची उंची गाठताना मित्रांनो कधी कामाची लाज बाळगू नका. कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यश हे नक्कीच मिळेल तुम्हाला. आणि इथं तेच कष्ट करावे लागतील. कष्ट मेहनत घ्यावी लागेल या फलंदाजांना. परंतु इथं काय घडतंय पुन्हा एक तेज तर्रार चेंडू. चेंडू जाईल थेट राहुल या विकेट किपरच्या हातामध्ये. एक पुन्हा एक निर्धाव चेंडूचे सांगता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रुपेशच्या माध्यमातून. तर पाहायला गेलं पहिलं षटक हाताळलं होतं ते बॉब यानं. त्यानं फक्त 12 धावा आणि 2 गडी बाद केले होते. त्यानंतर निकेश आला होता बॉलिंग लाईनवर. निकेशनं खूपच चांगली गोलंदाजी केली होती आणि तीच गोलंदाजी पुढे कंटिन्यू करतो रुपेशच्या माध्यमातून. एक शॉर्टपीचा चेंडू होता. एक चेंडूने चेंडू पाडला उचली घेतली आणि यश पंचांकडून वाईट घोषित. निश्चितच एक चांगला चेंडू एक बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडून वाईट घोषित. अवांतर धावसंख्येचा विचार करता परिस्थिती 18 या आकड्यावरती.
18 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. पुढचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला हा नौका फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा लेग साईडच्या डिझाईन मध्ये चेंडू एक तेज तारा चेंडू पाहायला मिळेल. इथं एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला. एक पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची इथे सांगता पाहायला मिळते आपल्याला. निकेश नक्कीच चांगली फलंदाजी करायला लागेल. निकेशला मोठे फटके खेळायला लागतील. एक सन्मानजनक धावत संख्या आरुष इलेव्हन या संघासाठी उभारायची असेल तर. पुढच्या चेंडू रुपेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्लोअर वनच्या पद्धतीने चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. स्वतः क्षेत्ररक्षण करील रुपेश आणि इथं एक धाव यशस्वीरित्या पूर्ण होईल. नक्कीच पंचांकडे दाद मागताना परंतु एक धाव इथं यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते इथं आपल्याला. नक्कीच या एक धावेने धावसंख्या जाऊन पुढे ती 19 या आकड्यावरती. तिसरं षटक चालू असताना अजूनही तिसऱ्या षटकातलं 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे. कुठेतरी फलंदाजांना आपले हात खोलावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. नक्कीच ती क्षमता मात्र असेल स्ट्रायकिंग एंड असणारा फलंदाज सूरज त्यामध्ये ती पूर्ण करून दाखवावं लागेल आपल्या भाई संघासाठी. पुढच्या चेंडू रुपेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्लोरम मध्ये चेंडू हाताला होता. चेंडूला फ्लिक केले स्क्वेअर लेगच्या दिशेनं. परागी येईल चेंडू खाली. तद्वर एक धाव पूर्ण होईल आणि या एक धावेने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धाव आकड्यावरती. नक्कीच या तिसऱ्या षटकातलं शेवटचा चेंडू. अजूनही एक षटक येणं बाकी असणार मित्रांनो. मोठे फटके नक्कीच आपल्याला खेळावे लागतील आपल्या संघासाठी. भाई सुपर किंग विरुद्ध आरुष इलेव्हन चापडी चालू असलेला सामना. पुढचा चेंडू आणि ह्या चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू जाईल सीमा पार. हा येईल पहिल्या इनिंगचा षटकार. वरती नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आरुष इलेव्हन चापडी या संघाकडून. शेवटचं षटक रवींद्रच्या माध्यमातून पाहायला मिळेल इथं आपल्याला. पहिला चेंडू हे हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. त्या षटकाला सुरुवात होईल इथं. पहिल्या चेंडू रवींद्रच्या माध्यमातून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सूरजच्या माध्यमातून. चेंडू फसलाय. चेंडू जाईल हवेत आणि इथं कोणतीही चुकी नाही करत सनी आणि इथं सूरज बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्याचं नाव असेल कल्पेश. नक्कीच स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल हा आपल्याला कल्पेश. पाहूया अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. पुढचा चेंडू आणि हा एक
तर मित्रांनो नक्कीच इथे एक रनआउटच्या स्वरूपात विकेट गेली आणि स्ट्राईक घेतली ती संकेत निकेश यानं. नक्कीच त्यानं मागच्या चेंडूत एक मोठा फटका खेळला होता समोरच्या दिशेनं एक षटकार जरूर लगावला होता. तशीच काहीशी फटकेबाजी करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नवनिर्मित मध्ये चेंडू जाईल खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला मित्रांनो इथे आणि ह्या मिळतील 4 धावा. पुढचा चेंडू आणि हा सुद्धा एक चेंडू एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली इथं आपल्याला. विकेट किपर राहुल कोणतीही चुकी करत नाही आणि इथं निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाज रवींद्रच्या माध्यमातून. नक्कीच अजूनही 2 चेंडूंचा शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे मित्रांनो. नक्कीच पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू असेल. यस इट इज वाईट. पंचांकडून अवांतर चेंडू घोषित. नक्कीच एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचल ती 31 या आकड्यावर. नक्कीच अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे मित्रांनो. निकेश फलंदाज स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. एक शॉर्ट पिचचा चेंडू होता. फायनिकच्या दिशेने एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो प्रयत्न फसला. एक तेज तरार चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि हा निर्धाव पद्धतीचा चेंडू. रवींद्र गोलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या 4 गोलंदाजांच्या माध्यमातून आरुष 11 चापडी या संघासाठी. नक्कीच शेवटचा चेंडू हा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथं सुद्धा रनआउटच्या स्वरूपात बाद येतोय आणि धावसंख्या जाऊन थांबलेली फक्त 31. चापडी या संघाला 10 रनची पॅनल्टी असणार आहे. तर त्यांना 24 चेंडू आणि 42 धावांची गरज असणार आहे. 24 चेंडू आणि 42 धावा. त्यानंतर मित्रांनो मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करेन सर्वांना हवे असणारे ज्यांना सध्या एकता रत्न यानं सन्मानित केलं आमचे विजय बक्कम सर यांचा गोड आवाज ऐकू आपण पुढील सामन्यांमध्ये. आपण ऐकलात निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या नतमस्तक होतो. आणि मी विजय बक्कम आपल्याला मातृभाषेमधून समालोचन ऐकवण्यासाठी थेट मैदानामध्ये घेऊन जातो. मित्रांनो पाहिले गेले तर ही दुसरं पर्व आहे ग्रामपंचायत प्रीमियर लीग अर्थातच उणेगाव तापडी उणेगाव आडगर आणि वावे या 4 गावांनी एकत्र येऊन पाहिले गेले तरी स्पर्धा या मैदानामध्ये साकारताना पाहायला मिळते. कालचा दिवस पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं पाहायला मिळालं.
कालच्या दिवसामध्ये पाहायला गेले तर 24 चेंडू मध्ये 84 धावा पाहायला मिळाला. पाठलाग करत असताना 24 चेंडू मध्ये 80 धावा करताना संघ पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये गगीनी विकेटची हॅट्रिक काल सकाळच्या सत्रामध्ये घेताना पाहायला मिळालेली. असे अनेक समीकरण कालच्या दिवसामध्ये या मैदानामध्ये पाहायला मिळाले. परंतु आजचा दिवस मित्रांनो पाहायला गेला तर दिवस आहे दुसरा आहे अंतिम आणि शेवटचा दिवस. तर मैदानामध्ये पाहायला गेले तर प्रथम फलंदाजी करत असताना भाई भाई या संघाने एकूण धावा ठोकल्यात 31, परंतु पेनल्टी असल्या कारणाने तब्बल 42 धावा कराव्या लागतील. काल सुद्धा भाई या संघाला असाच फायदा झाला होता. 10 धावा एक्स्ट्राच्या मिळाल्या होत्या. तदनंतर पाहायला गेले तर भाई सध्याच्या घडीला पाहायला गेले तर कालच्या दिवसामध्ये सर्वात महत्वाचा सामना भाईने 2 सामने काल जिंकले होते. परंतु आजच्या या दिवसामध्ये कशा पद्धतीने प्रदर्शन असणार आहे. आरुष 11 विपक्ष भाई भाई सुपर किंग या 2 संघादरम्यान हा सामना रंगतोय. अटीतटीची लढत नक्कीच मित्रांनो होणार आहे. सातत्याने पाहायला गेले तर पंचांच्या भूमिकेमध्ये बाजीजी सांगले सर, तदनंतर चांगल्या दर्जेदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर गोलंदाजी एंड वरती पाहायला मिळते अर्थातच साहिल, तर स्ट्राईक एंडला निकेश, नॉन स्ट्राईक एंडला राहुल. निकेश शिंदे उर्फ बाबू डावकुरे हाताचा फलंदाज, अनेक गोलंदाजांवरती प्रहार करणारा, परंतु साहिल राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न केलाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आदरणीय वीरेंद्र सेहवाग या खेळाडूची आठवण नक्कीच मनामध्ये येते. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना तब्बल 28 वेळा पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकण्याचा मान कोणी मिळाला असेल तर अर्थातच वीरेंद्र सेहवाग या भारतीय फलंदाजाने. तर पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पाठलाग करायचा आहे मित्रांनो. 42 अर्थातच 42 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी मोठी फलंदाजी करावी लागेल. परंतु पाहिलं गेलं तर गोलंदाज साहिलला सुद्धा चांगले दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. त्यांच्या मागे उभा आहे भाई. तर गोलंदाजी मार्क वरती अर्थातच साहिल, फलंदाजी एंड वरती पाहायला गेले तर निकेश शिंदे उर्फ बाबू. साहिलचा पुढचा चेंडू, अकुटाब्याचा चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जाईल का, चेंडू थांबवला जातोय. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते 6 या आकड्यांवरती. 4 षटकांचा हा खेळ पाहायला मिळतोय. 4 षटकामध्ये करायचे आहेत 42 धावा. सरासरी पाहायला गेले तर 10-11च्या सरासरीने आपल्याला धावसंख्या करावी लागणार आहे. परंतु एका बाजूला भाईचा संघ तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेले तर आरुष 11 सापडी, अडगर विपक्ष चापडी असा सुद्धा सामना म्हणावा लागेल मित्रांनो. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 2 चेंडू मध्ये पाहिले गेले तर तब्बल 6 धावा खर्च केल्या साहिलने. पुढचा चेंडू, मोठा फटका, वा भाई वा, स्टँड अँड डिलिव्हरी, बिग बिग बिग. 6 धावांसाठी षटकार. पाहायला मिळाला बाबूच्या बॅटीतून. बाबूची बॅट मात्र तळपताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक, हाणामारीचं षटक, धावा लुटण्याचं, धावा ठोकण्याचं षटक म्हटलं जातं. आणि तितकासा कारनामा मात्र या ठिकाणी निकेश शिंदे उर्फ बाबू करताना पाहायला मिळते. आता त्याने कालभर उनेगाव संघाचा कर्णधार असलेला पाहायला मिळतोय. पण सध्याच्या घडीला आरुष 11 सापडी या संघाकरता प्रथम फलंदाजीसाठी आलाय. फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार, तदनंतर 2 धावा, तदनंतर येत आहेत हा षटकार. पुढचा चेंडू साहिलचा, अकुटप्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. येस, इट इज वाईड. चेंडू लॉ ऑफ 22 लगावला जाईल. पंचांच्या माध्यमातून या एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते ती अर्थातच 13 या आकड्यांवरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना 13 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. पाहिलं गेलं तर
पुन्हा मोठा फटका आलाय, डोक्यावरून फाईन लेग खोदून काढलाय. सरळ चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि एकदा का रुबाब विकत घेता येत नाही मित्रांनो, आणि तो दाखवता पण येत नाही. तो फक्त आपल्या व्यक्तिमत्वातून सिद्ध करता येतो. आणि मैदानामध्ये पाहिले गेले तर बाबू हा फलंदाज आपला रुबाब काय आहे ना ते मात्र मैदानामध्ये दाखवतोय. पुढचा चेंडू साहिलचा, धावसंख्या पुढे सरसावली जाते 19 आकड्यांवरती. आणखी एक मोठा फटका, परंतु फटका फसलाय का? उंची जास्त, लांबी कमी, आणि जेल मात्र सोडला. एक जीवदान कोणाला? बाप रे बाप, एक जीवदान नक्कीच मिळेल या ठिकाणी निकेश या फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल, जाऊन पोहोचते 20 ऑन बोर्ड. काय केलं भाईनी? मात्र डोक्याला हात लावला. चांगला जेल टिपायचा होता त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला, परंतु त्या ठिकाणी थोडीशी चूक झाली. नंतर एक जीवदान नक्कीच मिळते, एक धाव देखील त्या ठिकाणी मिळाली. याच्या पुढील होणारा सामना तन्वी 11 उनेगाव विपक्ष स्वराज 11 आडघर या दोन संघादरम्यान होईल. तन्वी 11 उनेगाव विपक्ष स्वराज 11 आडघर या दोन संघादरम्यान सामना होईल. नंतर बराच काळानंतर मात्र एक शेवटचा अंतिम चेंडू फेकलाय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 ऑन बोर्ड. तोपर्यंत ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. वीस धावा, 42 धावांचा पाठला करायचा आहे. अजून सुद्धा 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असताना मैदानामध्ये फलंदाजी करणाऱ्या अरुष 11 या संघाचा कर्णधार, संघाचा सर्वा भाई दसवते यांच्या हातामध्ये, स्वतःच्या हातामध्ये भाईनी चेंडू घेतलाय. कालचा दिवस भाईंच्या नावावरती राहिला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. भाईनी काल खऱ्या अर्थाने पाहिले गेले तर भाई सुपर किंग संघासाठी चांगली दर्जेदार कामगिरी पाहायला मिळाली. परंतु आजच्या दिवसामध्ये संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी भाई स्वतः आलाय. परंतु स्ट्राईक एंडला पाहिले गेले तर अर्थातच निकेश शिंदे उर्फ बाबू लवकर आताचा फलंदाज कशा पद्धतीने पहिल्या षटकामध्ये हाणामारी केली त्या पद्धतीने करेल का? पुन्हा आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न. येस, इट इज वाईट चेंडू. एक वाईट चेंडू मात्र येतं. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल, जाऊन पोहोचते 21 ऑन बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. निकेश आणि भाई असा संघर्ष मैदानामध्ये रंगतोय. येस, इट इज. आणखीन एक चेंडू मात्र वाईट जाईल. एक धाव नक्कीच सहज सोप्या रीतीने मिळते. आणि वाईट चेंडू तितकासा वाईट पाहायला मिळेल का? या ठिकाणी पुढील मॅचचा मात्र नाणेफेक केलं जाईल. सन्माननीय ऍडव्होकेट शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केलं जाईल. मी त्यांना विनंती करतो की तन्वी 11 उनेगाव विपक्ष स्वराज्य 11 आडघर या दोन संघादरम्यान नाणेफेक करायची आहे. एका बाजूला ऋतिक चरपले तर दुसऱ्या बाजूला जतीन. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने घेऊन जाईन. घमासा मैदानामध्ये चालू आहे. परंतु भाईने 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा फेकलाय. हीच कलात्मकता भाईच्या माध्यमातून अनेक वेळा पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. येस येस, इट इज वाईट. लेग साईडला जर तुम्ही चेंडू जर फेकलात ना तर पंच तुम्हाला नक्कीच दंडित करतील. आणि पुन्हा एकदा पंचाने दंडित केलंय भाईला. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 3 चेंडू वाईट आणि एक निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. पुढचा चेंडू भाईचा. भाईने चकवलाय. चेंडू हवेत पाहायला मिळत आहे. परंतु डीप एक्स्ट्रा कपडला क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. चेंडू फरार जाईल. नक्कीच उन्हे ग्रामपंचायत प्रीमियर लीग अर्थातच मानाची ही स्पर्धा, मैत्री टिकवणारी स्पर्धा, बंधुभावाची ही स्पर्धा म्हणावी लागेल.
सध्याच्या घडीला या जाबीच्या मैदानामध्ये रंगताना सजताना पाहायला मिळते. भाईचा पुढचा चेंडू, पुन्हा मोठा फटका, चेंडू फर्रार संयमच्या डोक्यावरून जाईल का, परंतु पंचांनी षटकार घोषित केलाय. या 6 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल, जाऊन पोहोचेल ती तब्बल 33 ऑन बोर्ड. 33 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. चांगली दर्जेदार फलंदाजी निकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि हाताने फेकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गल्ली रिझनला क्षेत्ररक्षक आहे आणि जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी. नक्कीच कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षणाचा. आम्ही नेहमी सांगत असतो क्षेत्ररक्षणाची साथ करील फलंदाजावरती मात, आणि त्या पद्धतीचा हा चेंडू हवेत उडाला. गल्ली रिझनला मागे होता क्षेत्ररक्षक, परंतु पुढे आला, चेंडूवरती उडी मारून डाय मारून पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु एक धाव सहज सोप्या रीतीने पाहायला मिळते. भाईचा पुढचा चेंडू आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केले. आणखीन एक एक्स्ट्राची धाव पाहायला मिळते या मैदानामध्ये. भाईच्या माध्यमातून एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल, जाऊन पोहोचे तब्बल 35 ऑन बोर्ड. 35 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 30ची लढत म्हणावी लागेल का, परंतु या ठिकाणी सध्याच्या घडीला पाहिलं गेले ना तर तितकीशी गोलंदाजी मात्र भाईची तितकीशी चांगली पाहायला मिळाली नाही. काल भाईने चांगली दर्जेदार गोलंदाजी केली होती, परंतु भाईवरती पुन्हा चढवलाय हल्ला, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. परंतु अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. अजून सुद्धा बाईला चांगली त्या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. आणि आता मात्र चांगला दर्जेदार चेंडू होता, परंतु विस्टाईम फटका पाहायला मिळाला. एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल पहिला चेंडू मात्र उडवलाय. चेंडू हवेत, कबड्डीचा बाहुबली कल्पेशच्या हातामध्ये चेंडू आणि निकेशच्या परिसरात बघायला मिळतोय. पहिला झटका, पहिला हादरा. कल्पेशने तिथे कोणतीही चूक केली नाही, आणि ज्या पद्धतीने कबड्डीच्या मैदानामध्ये पकड मारतो ना त्या पद्धतीने चेंडूवरती लक्ष ठेवला, चेंडूला आपल्या हातामध्ये हातामध्ये आपल्या विसवून दिला आणि जेल टिपला आणि माघारी परतावून लावलं निकेशच्या फलंदाजाला. एक यश त्या ठिकाणी संयमला मिळतंय. मित्रांनो, क्रिकेटच्या या मैदानामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत संघाला विजयी घोषित केला जात नाही. त्या पद्धतीची ही मॅच होईल का मित्रांनो? अजून सुद्धा 11 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असताना कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल? सोहम चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. चांगली दर्जेदार गोलंदाजी होईल का त्या ठिकाणी? सातत्याने पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल केले जात आहे. तर गल्ली रिझनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळतंय. त्यानंतर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफ आहे. नंतर काऊ कॉर्नर पाहायला मिळतंय त्या ठिकाणी. फाईन डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अशी व्यूह रचना आखले या फलंदाजासाठी, अर्थातच पराग याच्यासाठी. पुढचा चेंडू आणि चांगल्या दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी सुद्धा 1 धाव. सोहम चेंडूवरती येईल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी. या 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल, जाऊन पोहोचेल तब्बल 41 या आकड्यांवरती. सामना मात्र टाय झाला. जिंकण्यासाठी एका धावेची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असताना अशा पद्धतीने गोलंदाजी सोहम चांगली गोलंदाजी करेल. ती एक फटका फलंदाज परागच्या बॅटीतून येईल, असं अनेक समीकरण मैदानामध्ये आहेत.
कारण प्रथम फलंदाजी करत असताना मित्रांनो तुम्ही जास्तीच्या धावा जर केल्यात ना तर मात्र गोलंदाजावरती तितकं प्रेशर येताना आपल्याला पाहायला मिळत नाही. पुढचा चेंडू, वा भाई वा, काय चेंडू फेकलाय, तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. मित्रांनो क्रिकेट असो, आयुष्य किंवा गणित, गणित असो, ज्यावेळेला गणित तेव्हाच चुकतं ज्या वेळेला चिन्हांचा वापर चुकीचा ठरतो, त्यावेळेला गणित चुकतो. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये मित्रांनो पाहायला गेले ना, निर्णय तुमचे चुकीचे ठरले ना की तुमचं पूर्णपणे मॅच मध्ये सामन्यामध्ये खेळ मात्र बदलून जातो. आणि अशा रीतीने हा आरुष 11 चापडी संघ विजयी झाला. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा सामना मात्र चांगला दर्जेदार पाहायला मिळाला आणि एकेची चांगली फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अर्थातच पाहिलं गेलं तर चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाला